नमस्कार, जय हिंद विद्यार्थी मित्रांनो। आरपीएफ रेल्वे पोलीस भरती 2024 तर्फे मित्रांनो 4660 प्लस जागांसाठी आरपीएफ रेल्वे पोलीस भरती निघाली होती 15 एप्रिल पासून आणि फॉर्म भरणे शेवटची तारीख मित्रांनो 14 मे 2024 होते। ठीक आहे, तर पहा मित्रांनो या ठिकाणी आरपीएफ कॉन्स्टेबल भरतीचे जे मित्रांनो फॉर्म भरून घेतलेले आहे। ठीक आहे, आणि फॉर्म भरण्याची डेट सुद्धा गेलेली आहे। आता फक्त मित्रांनो राहिला विषय की लेखी परीक्षा कधी होणार आहे, कारण की बऱ्याच विद्यार्थ्यांची कमेंट होती की सर आरपीएफ रेल्वे पोलीस भरतीच्या पेपरला आम्हाला या ठिकाणी किती टाइम भेटू शकते, पेपर कधी असणार आहे, पेपर कोणत्या महिन्यामध्ये असणार आहे, यावर एक व्हिडिओ बना, असे सुद्धा बऱ्याच विद्यार्थ्यांचे कमेंट होते। तर आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून मी याबद्दल सुद्धा तुम्हाला सांगणार आहे की आरपीएफ रेल्वे पोलीस भरतीच्या पेपरसाठी तुम्हाला किती टाइम भेटणार आहे, कोणत्या महिन्यामध्ये लेखी परीक्षा असणार आहे, जेणेकरून जे मित्रांनो तुम्ही आपापली तयारी आपल्या पद्धतीने जे मित्रांनो तयारीला लागणार आहे। ठीक आहे, त्याचबरोबर महाराष्ट्राचा या ठिकाणी कट ऑफ किती लागणार आहे यावर्षी आरपीएफ रेल्वे पोलीस भरतीचा। आणि एक लक्षात ठेवा, आरपीएफ रेल्वे पोलीस भरतीचा जो कट ऑफ आहे हा ऑल इंडियाचा जे मित्रांनो कट ऑफ असतो। ठीक आहे, एकसारखाच कट ऑफ असतो ऑल इंडियाचा। तर या ठिकाणी मित्रांनो आरपीएफ रेल्वे पोलीस भरतीचा यावर्षी कट ऑफ किती लागणार आहे याबद्दल सुद्धा तुम्हाला माहिती सांगणार आहे। एससी एसटी ओबीसी ईडब्ल्यूएस ओपन या कॅटेगरीचा कट ऑफ कितीवर लागणार आहे, महिला उमेदवारांचा आणि पुरुष उमेदवारांचा, याबद्दल सुद्धा आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून बोलणार आहे। तर संपूर्ण माहिती तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आरपीएफ रेल्वे पोलीस भरतीबद्दल सांगणार आहे। तर आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझी नोकरी कॉर्नर यूट्यूब चॅनलवर मी गोपालन खळे तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। तर मित्रांनो व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे। व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, जेणेकरून प्रत्येक भरतीची अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल। आणि जास्त करून ज्या मित्रांनो 10वी आणि 12वी पास भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो। तर चांगली मित्रांनो हे आरपीएफची भरती ज्या मित्रांनो निघालेली आहे पुऱ्या भारतासाठी। ठीक आहे, तर आतापासून मित्रांनो तयारी तुम्ही चालू ठेवा, कारण की या ठिकाणी ज्या मित्रांनो तुमचा आता पेपर सुद्धा असणार आहे आरपीएफ रेल्वे पोलीस भरतीचा। तर आतापासून तुम्ही तयारी ठेवा चांगल्या पद्धतीने। तर मी तुम्हाला या आधीपासूनच मित्रांनो सांगत आलो आहे की आरपीएफची जी नवीन भरती निघणार आहे तुम्ही अभ्यास करा। मी तुम्हाला 1 ते 1.5 वर्षापासून मित्रांनो सांगत आलो आहे की भरती निघणार आहे, आतापासून चांगली तयारी करा। ठीक आहे, ज्या पण विद्यार्थ्यांनी माझ्या मताने ऐकलं असेल त्यांची ज्या मित्रांनो सर्वात बेस्ट या ठिकाणी तयारी झाली असेल। ठीक आहे, तर पहा मित्रांनो या ठिकाणी ज्या पण विद्यार्थ्यांनी इमानदारीने अभ्यास केला आहे, ज्या पण विद्यार्थ्यांनी चांगली मेहनत केली आहे, तर त्यांचंच मित्रांनो या ठिकाणी सिलेक्शन होणार आहे, लक्षात ठेवा। ठीक आहे, तर पहा मित्रांनो मी तुम्हाला मागील भरतीचा कट ऑफ सुद्धा मित्रांनो व्हिडिओच्या माध्यमातून दाखवणार आहे। ठीक आहे, कितीवर लागला होता मागच्या भरतीचा 2019च्या। तर ही जी भरती आहे मित्रांनो 2019 पासून डायरेक्ट मित्रांनो आता आली, डायरेक्ट 2024ला आली। ठीक आहे, तर पहा मित्रांनो 5 वर्षांनाच मित्रांनो हे एकदम भरती आली। ठीक आहे, आणि यावर्षी मित्रांनो जागा सुद्धा यावर्षी वाढू शकते। ठीक आहे, तर पहा मित्रांनो आता आरपीएफ रेल्वे पोलीस भरतीचा पेपर कधी असू शकते, कधी या ठिकाणी होणार आहे, कारण की बऱ्याच विद्यार्थ्यांना हा प्रश्न पडला आहे की आरपीएफ रेल्वे पोलीस भरतीचा आपण फॉर्म तर भरला पण पेपर या ठिकाणी कधीपर्यंत होऊ शकते आणि आपल्याला या ठिकाणी किती टाइम भेटू शकते। कोणाकोणाला असं वाटत आहे की 1-2 महिन्यांनाच बा पेपर होणार आहे का, आणि आपली या ठिकाणी तयारी सुद्धा झाली नाही आणि 1-2 महिन्यांना कसं काय आपलं होणार आहे। तर असं सुद्धा बऱ्याच विद्यार्थ्यांना वाटत आहे, अशी सुद्धा कमेंट होती की सर 1-2 महिन्यांना होणार आहे का पेपर। तर पहा मित्रांनो मी तुम्हाला या ठिकाणी सांगून देतो, आरपीएफ रेल्वे पोलीस भरतीच्या पेपरला तुम्हाला टाइम भेटते, एक लक्षात ठेवा। कारण की पहा मित्रांनो या भरतीचा जवळपास 5 ते 6 महिने ज्या मित्रांनो पेपरसाठी टाइम भेटते, एक लक्षात ठेवा। तर तुम्हाला इथून जो पेपरसाठी जो टाइम उरला मित्रांनो तुमच्याजवळ आरपीएफ रेल्वे पोलीस भरतीच्या, तर तुम्हाला इथून 5 ते 6 महिन्यापर्यंत तुम्हाला या ठिकाणी 4 ते 5 महिने तुम्हाला या ठिकाणी पेपरसाठी मित्रांनो टाइम भेटू शकते। 6 महिने सुद्धा भेटू शकते किंवा 5 महिने सुद्धा मित्रांनो या ठिकाणी भेटू शकते, किंवा 4 महिने सुद्धा तुम्हाला या ठिकाणी पेपरसाठी एवढा टाइम जे मित्रांनो भेटू शकते। ठीक आहे, तर तुमचा जो पेपर आहे मित्रांनो जवळपास या ठिकाणी ऑक्टोबर ते नोव्हेंबर नंतर जे मित्रांनो होणार आहे। ठीक आहे, तर मी या ठिकाणी असं का सांगत आहे, कारण की आरपीएफ मित्रांनो कुठलीही तारीख या ठिकाणी देत नाही। ठीक आहे, तर मागची जी आपण भरती बघितली 2019ची, तर त्यावेळेस मित्रांनो फॉर्म भरणे ऑगस्ट महिन्यामध्ये फॉर्म भरणे चालू झाले होते आणि डायरेक्ट मित्रांनो या ठिकाणी त्यांनी जे डायरेक्ट मित्रांनो जानेवारी फेब्रुवारीमध्ये त्यांनी पेपर घेतला होता। ठीक आहे, तर जवळपास 5 महिने ज्या मित्रांनो त्यावेळेस टाइम भेटला होता, तर यावेळेस सुद्धा तुम्हाला जवळपास मित्रांनो 5 महिने या ठिकाणी पेपरसाठी टायमिंग भेटणार आहे। तर अजून मित्रांनो वेळ गेलेली नाही आहे, तर आतापासून चांगला अभ्यास करा, आतापासून चांगली तयारी करा, सेल्फ स्टडी करा। ठीक आहे, तर यावर्षी मित्रांनो कट ऑफ किती लागणार आहे यावर मी तुम्हाला सांगून देतो। तर हा जो कट ऑफ आहे मित्रांनो आपण मागच्या भरतीवरून ज्या मित्रांनो काढलेला आणि मागच्या भरतीचा सुद्धा कट ऑफ तुम्हाला शेवट दाखवणार आहे। ठीक आहे, तर या ठिकाणी जो कट ऑफ लागणार आहे मित्रांनो आरपीएफ रेल्वे पोलीस भरतीचा, तर एसटी तुम्ही जर मित्रांनो एसटी कॅटेगरीचे असाल तर पुरुष उमेदवारांचा जो कट ऑफ या ठिकाणी लागू शकतो एसटी कॅटेगरीचा 55 पर्यंत लागू शकतो 120 पैकी। ठीक आहे, 120 मार्काचा तुमचा पेपर असणार आहे, ज्यामध्ये जनरल नॉलेजचे 50, गणिताचे 35, बुद्धिमत्ता चाचणीचे 35 आणि 1.5 घंट्याचा तुम्हाला टायमिंग भेटणार आहे। 3 एवढी नेगेटिव्ह मार्किंग आहे। ठीक आहे, त्याचबरोबर मित्रांनो या ठिकाणी महिला उमेदवारांचा जो कट ऑफ या ठिकाणी लागू शकतो
शकते. एस टी कॅटेगरीचा तर तो 45 ते 50 जरी तुम्हाला या ठिकाणी भेटले तर तुमचं या ठिकाणी सिलेक्शन होण्याचे जास्त चान्सेस आहे. ठीक आहे. त्याचबरोबर तुम्ही जर मित्रांनो एस सी कॅटेगरीचे असाल तर पुरुष उमेदवारांचा जो कट ऑफ लागणार आहे एस सी कॅटेगरीचा तर हा जवळपास मित्रांनो 62 पर्यंत या ठिकाणी लागणार आहे. ठीक आहे. त्याचबरोबर महिला उमेदवार जर एस सी कॅटेगरीचे असाल तर महिला उमेदवारांचा जो कट ऑफ आहे या ठिकाणी 55 ते 58च्या दरम्यान या ठिकाणी महिला उमेदवारांचा कट ऑफ लागणार आहे आरपीएफ रेल्वे पोलीस भरतीचा. त्याचबरोबर तुम्ही जर ओबीसी कॅटेगरीचे विद्यार्थी असाल तर ओबीसी कॅटेगरीचा जो कट ऑफ लागणार आहे पुरुष उमेदवारांचा तर हा जवळपास मित्रांनो 65 ते 68 पर्यंत या ठिकाणी लागू शकतो आणि महिला उमेदवारांचा जो कट ऑफ आहे हा 60 पर्यंत लागू शकतो ओबीसी कॅटेगरीच्या. ठीक आहे. त्याचबरोबर तुम्ही जर ईडब्ल्यूएस कॅटेगरीचे असाल तर ईडब्ल्यूएस कॅटेगरीच्या पुरुष उमेदवारांचा जो कट ऑफ आहे हा 60 ते 65 पर्यंत लागू शकतो आणि महिला उमेदवारांचा जो कट ऑफ आहे हा ईडब्ल्यूएस कॅटेगरीचा हा जवळपास 55 पर्यंत या ठिकाणी लागू शकतो. ठीक आहे. आणि हा जो कट ऑफ आहे मित्रांनो 120 पैकी मी तुम्हाला सांगत आहे. ठीक आहे. त्याचबरोबर ओपन कॅटेगरीचा जो कट ऑफ आहे हा मित्रांनो 70 ते 75 प्लस या ठिकाणी लागू शकतो आणि महिला उमेदवार जर ओपन कॅटेगरीचा असाल तर महिला उमेदवारांचा जो कट ऑफ लागणार आहे ओपन कॅटेगरीचा तर हा जवळपास मित्रांनो 60 पर्यंत या ठिकाणी लागणार आहे 60 ते 65 पर्यंत. ठीक आहे. तर एवढा या ठिकाणी मित्रांनो कट ऑफ लागू शकतो आरपीएफ रेल्वे पोलीस भरतीचा. तर आतापासून मित्रांनो चांगली तयारी चालू ठेवा आणि तुम्हाला जरी वाटत असेल की बा एवढा कमी कसा काय लागू शकते तर पहा मित्रांनो आरपीएफ रेल्वे पोलीस भरतीचा पेपर हा एकदम इझी नाही एक लक्षात ठेवा. खूप मित्रांनो अवघड असते आणि एकदम हार्ड पेपर असतो मित्रांनो आरपीएफ रेल्वे पोलीस भरतीचा. जरी जनरल नॉलेजचे 50 प्रश्न परीक्षेला विचारले जात आहे पण ते एकदम मित्रांनो हार्ड प्रश्न विचारले जाते. ठीक आहे. एकदम हार्ड मित्रांनो पेपर असतो आरपीएफ रेल्वे पोलीस भरतीचा एक लक्षात ठेवा आणि त्याचबरोबर निगेटिव्ह मार्किंग सुद्धा यामध्ये असते. त्यामुळे मित्रांनो एवढे मार्क घेणे जास्त अवघड आहे मित्रांनो एक लक्षात ठेवा. तर एवढा या ठिकाणी अंदाजे कट ऑफ लागू शकतो. तर हा मित्रांनो आपण मागच्या भरतीच्या कट ऑफवरून जे मित्रांनो आपण अंदाज काढलेला आहे. ठीक आहे. तर एवढाच या ठिकाणी कट ऑफ लागू शकतो. जास्त कट ऑफ लागत नाही आरपीएफ रेल्वे पोलीस भरतीचा कारण की पेपर मित्रांनो एकदम हार्ड असतो. जीकेचे सुद्धा मित्रांनो कुठूनही प्रश्न या ठिकाणी विचारू शकते. पुस्तकाच्या बाहेरचे सुद्धा प्रश्न विचारले जाते. रिझनिंगचे सुद्धा मित्रांनो एकदम हार्ड प्रश्न परीक्षेला विचारले जाते आणि गणिताचे सुद्धा या ठिकाणी हार्ड विचारले जाते. ठीक आहे. तर मागील भरतीचा मी तुम्हाला कट ऑफ या ठिकाणी लागून देतो जेणेकरून तुम्हाला या ठिकाणी मित्रांनो अंदाज लागणार आहे की मागच्या भरतीचा कट ऑफ किती लागला होता. ठीक आहे. तर ओपन कॅटेगरीचा जो कट ऑफ लागला होता पुरुष उमेदवारांचा ए ग्रुपचा तो लागला होता 83 आणि ओबीसी एससी कॅटेगरीचा जो कट ऑफ लागला होता तो 77 लागला होता ए ग्रुपचा. एसटी कॅटेगरीचा जो कट ऑफ लागला होता पुरुष उमेदवारांचा 78 वर लागला होता. महिला उमेदवारांचा जो कट ऑफ लागला होता ओपन कॅटेगरीचा या ठिकाणी ए ग्रुपचा तर तो लागला होता 57 वर. त्याचबरोबर ओबीसी कॅटेगरीचा ए ग्रुपचा जो कट ऑफ लागला होता तो लागला होता या ठिकाणी 55 वर. एससी कॅटेगरीचा जो कट ऑफ लागला होता महिला उमेदवारांचा तो लागला होता 50 वर आणि एसटी कॅटेगरीच्या महिला उमेदवारांचा जो कट ऑफ लागला होता तो सुद्धा 50 वर लागला होता. ठीक आहे. त्याचबरोबर बी ग्रुपचा जो कट ऑफ लागला होता या ठिकाणी तर बी ग्रुपचा जो कट ऑफ लागला होता ओपन कॅटेगरीचा पुरुष उमेदवारांचा 89 लागला होता. ओबीसी कॅटेगरीचा 89, एससी कॅटेगरीचा 82 लागला होता. एसटी कॅटेगरीचा 78 लागला होता. ठीक आहे. त्याचबरोबर महिला उमेदवारांचा जो कट ऑफ लागला होता तो लागला होता या ठिकाणी 61 वर. त्याचबरोबर ओपन कॅटेगरीचा 61. त्याचबरोबर ओबीसी कॅटेगरीचा जो कट ऑफ लागला होता तो 54 वर लागला होता आणि एससी कॅटेगरीचा जो कट ऑफ लागला होता तो या ठिकाणी 51 वर लागला. स्क्रीनवर बघू शकता. तर हा जो कट ऑफ आहे हा 120 पैकी लागला होता. तर एवढाच या ठिकाणी कट ऑफ लागला होता. तर मी जो तुम्हाला या ठिकाणी कट ऑफ सांगितला तर एवढाच या ठिकाणी मित्रांनो कट ऑफ लागू शकतो. तर आपले यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. तर ही होती आरपीएफ रेल्वे पोलीस भरतीबद्दल कट ऑफ बद्दल संपूर्ण महत्त्वाची माहिती. तर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तर आजच्यासाठी इथंच थांबतो. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय भारत.